चला तर एवढीशी मेजवानी आणि भरपूर अशा गप्पा, खरंच एवढीशी मेजवानी होणार आहे आणि भरपूर गप्पा आपण मारणार आहोत. म्हणजे ह्या ते व्हिडिओज आहेत जे मी शॉर्ट्सवरती अपलोड केलेले आहे. पण असं होतं ना की डिलीटही करू वाटत नाही आणि फोनमध्येही ठेवा वाटत नाही, स्टोरेज होतं आणि असंच काहीचं माझ्यासोबत होतं. त्यामुळे मग म्हटलं की चला आपण काय करूयात की याचा लॉंग व्हिडिओ बघूयात. म्हणजे जे कोणी पाहत नसतील शॉर्ट्स ते हे पाहतील, किंवा ज्यांना कोणाला बोलायचं असेल किंवा ऐकायचं असेल तर ते पाहू शकतात. तर हे जे पहिलं आहे ना, ही जी शॉर्ट्स आहे ती मी अपलोड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना मी हे वरण केलेलं आहे, जसं आपण युजली म्हणजे आपल्या घरी जसं वरण बनवतो रोज तेच वरण मी अपलोड केलं होतं आणि छान रिस्पॉन्स आला होता. पण त्याच्यामध्ये ना आवाज माझा नव्हता. तर आता मी काय करते माहिती आहे का, प्रत्येक रेसिपीला माझाच आवाज टाकते आहे. मला ना समजत नाही आहे, म्हणजे मी जेव्हा मला वेळ मिळत नाही व्हॉइस ओव्हर करायला तेव्हा मी सॉन्ग पण टाकते. कारण मी खूप प्रयत्न करते, खूप अक्षरशःवरती जाते, खाली जाते, मग वाऱ्याचा आवाज येतो, मग बाहेरच्या गाई म्हशी वगैरे जे आहेत त्याचा आवाज येतो आणि मग व्हॉइस ओव्हर करायचं राहून जातं. मग ते असं छान नाही वाटत ना, बॅकग्राऊंडला काहीतरीच आवाज येतो आहे आणि तुम्ही व्हॉइस ओव्हर करताय. तर त्याच्यामुळे मग मी प्रेफर करते की ठीक आहे जाऊ द्या, मग त्याच्यापेक्षा सॉन्गच ठीक आहे. मग मी सॉन्ग अपलोड करते आणि व्हॉइस ओव्हर करत नाही. म्हणजे व्हॉइस ओव्हर मी त्याच दिवशी करत नाही ज्या दिवशी माझं शक्यच होत नाही. म्हणजे मी खूप प्रयत्न करते पण नाहीच होत. जसं तुम्ही जर माझे सबस्क्रायबर्स असाल तर तुम्हाला माहीतच आहे, माझं छोटं बाळ असल्यामुळे मग मला वेळही नाही जास्त मिळत. तर हे छान असं ना वरण इथे रेडी आहे. आणि हल्ली मी ना असे व्हिडिओज वगैरे बघते की एडिट कसं करायचं आहे, शॉर्ट्स वगैरे. तर मग तसं एडिट पण करते. तर मला असं वाटतं की मला छान एडिट वगैरे जमतं आहे आणि मग मी एडिटही छान करते थोडंसं. म्हणजे पाहते व्हिडिओ जसा वेळ मिळेल तसं आणि एडिट पण ट्राय करते आहे. तर एडिटही मला असं वाटतं की मी आता खूप छान करते. जर तुम्ही माझे शॉर्ट्स वगैरे किंवा लाँग व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहीतच असेल. आणि इकडे माझं बाळ आहे, तर त्याचा जर आवाज असेल तर प्लीज सॉरी त्याच्यासाठी. कारण असतं ना की आपल्याला काहीतरी करायचं आहे पण प्रत्येक गोष्ट शक्य होत नाही किंवा मग प्रॉब्लेम्स येतात. तर मग करायचंच म्हटल्यावर काय कसं पण करायचं. तरी ही माझी रेसिपी म्हणजे खूप छान आहे बरं. आता याच्यावर व्ह्यूज किती ते नाही सांगू शकणार मी, पण खूप छान आहे. म्हणजे तुम्ही डब्यासाठी देऊ शकता किंवा तुम्ही घरीही खाऊ शकता, ॲज अ स्नॅक म्हणून खाऊ शकता. नाश्त्याला आणि खूप झटकन होते. काही नाही, फक्त रवा घेतला आहे आणि रव्यामध्ये ना पालकाची, तर म्हणजे खरं सांगायचं तर पालकाची भाजी ना रात्री बनवली होती आणि ती उरली होती. तर त्या भाजीमध्ये पालकाचं टाकलं होतं, म्हणजे पालकाच्या भाजीमध्ये रवा टाकला होता आणि छान त्याचे तसे ते छोटे छोटे पॅनकेकसारखे बनवले होते. तर हा दशमीचा व्हिडिओ आहे, याला मी फर्स्ट टाईम व्हॉइस ओव्हर केली होती. तर हा पण खूप छान म्हणजे रिस्पॉन्स आलेला ह्या व्हिडिओसाठी पण दशमीच्या. आणि मला माहिती आहे का, म्हणजे असं असतं ना की आपल्या सराउंडिंगला खूप वाईट माणसं असतात, तर तसे चांगलेसुद्धा असतात बरं का. म्हणजे आपल्याला ना ते सर्च करावं लागतात की आपण कसं गुगलवर यूट्यूबवर सर्च करतो की बाबा हे दाखवा ते दाखवा. तर तसं ना आपल्याला आपल्या मनामध्ये सर्च करावं लागतं की सिरियसली तो चांगला आहे का, ही चांगली आहे का. आणि जे आपले चांगले माणसं असतात ना ते आपल्याला नेहमी सपोर्ट करतात. म्हणजे ज्यांना वाटतं की याचं चांगलं व्हावं ते सपोर्टच करतील आपल्याला आणि ते सांगतील म्हणजे आपण जे करतो ना त्याच्यामध्ये आणखीन इम्प्रूव्हमेंट काय पाहिजे किंवा तू बेटर काय करू शकते. तर म्हणजे मी खूप नशीबवान आहे की माझ्या अवतीभोवतीसुद्धा चांगले माणसं आहेत बरं का. म्हणजे एका काळी असा काळ आला होता की असं कंटाळा यायचा की यार काय रिलेटिव्ज आहेत, काय माणसं आहेत, काही नाही, असं काही नसतं, फ्रेंड्स वगैरे काही नसतं. पण मग असतं ना जसा जसा वेळ येतो तसं माणसांना सगळ्याच गोष्टी कळतात. तर मग मलाही तसं वाटतं की आता की नाही बाबा असं काही नसतं, आपल्याला सर्च करावं लागतात. सगळे चांगले असतात, सगळे चांगले नसतात, पण असतात चांगलेही माणसं असतात. तर मला मग मोटिवेट करत राहतात माझे फ्रेंड्स आहेत, काही फॅमिली मेंबर्स आहेत की तू ना असं कर, तू हे कर, तू हे टाक, तू ते टाक, तुझं हे चुकतंय किंवा तू हे थोडं करेक्ट कर. आणि आत्ता माझे 2-3 फ्रेंड्स आहेत तर त्या सांगत आहेत की बेबीज फूड टाक. म्हणजे लहान बाळाला आपण काय देतो, म्हणजे माझं तसं छोटं बाळ आहे ना, तर त्या असं म्हणतात की टाक, तू जे खाऊ घालती तर ते टाक, म्हणजे आम्हालाही सोपं जातील. आणि त्या तसं विचारतात मला, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये असतं ना तसं की सपोज एकीला बाळ झालं की मग दुसरे विचारतात अगं तू काय खाऊ घालत होती तुझ्या बाळाला, मग मी पण घालते, मला पण सांग. मग कॉल वगैरे करून विचारतात त्या मला. तर मग त्या म्हणतात आम्ही तुला असं विचारतो त्यापेक्षा तू असंच सांग ना, म्हणजे व्हिडिओज टाकत जा आणि आम्ही व्हिडिओज पण पाहू आणि आम्हाला समजून पण जाईल कसं काय करायचं वगैरे. तर विचार करते ते पण व्हिडिओज टाकावेत म्हणून. जर तुम्ही पण हे ऐकत असाल, म्हणजे आता मला नाही वाटत इथपर्यंत तुम्ही आला असताना, आणि जरी पण तुम्ही इथपर्यंत आलात पाहत तर थँक्यू सो मच इथपर्यंत आल्याबद्दल. आणि मला तेही सांगा की टाकू का बाळाचे व्हिडिओज, म्हणजे काय खायला द्यायचं वगैरे. तर तसे व्हिडिओज करते. स्पेशली सांगू का, फक्त गप्पा मारण्यासाठीच मी हे बनवलं आहे, कारण मला आवडतं बोलायला.
आणि मला असं वाटतं की मी छान बोलते, कारण स्कूलमध्ये वगैरे छान माझे नंबर वगैरे यायचे भाषण स्पर्धेमध्ये किंवा वादविवाद स्पर्धेमध्ये. मी छान राज्यस्तरीयवर जाऊन आलेले आहे वादविवाद स्पर्धेमध्ये. दुसरेही छंद होते, पण असतं ना हळूहळू छंद आपले कमी होतात, तर तसं काही. पण मी माझे छंद काही कमी होऊ देणार नाही, कारण मला असं वाटतं की आपल्यातलं बालपण जर आपल्याला जिवंत ठेवायचं असेल ना, तर आपण आपले जे छंद आहेत ना, तर ते जोपासायला पाहिजे. कारण जे आपल्याला आवडतं ते जर आपण केलं ना, तर आपण नेहमी सुखी आणि खुशी राहतो, म्हणजे खुश राहतो. तर असंच काही. आणि तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील तर कमेंट करा, सांगा, नवीन नवीन काहीतरी सुचवा, आणि मी प्रयत्न करणार आहे. हे बघा, असं असतं ना की मी आता हे जे माझं यूट्यूब चॅनल आहे ते 3 वर्षापूर्वीचं चॅनल आहे, आणि मी असं ऐकलं आहे की जर तुमचं खूप जुनं चॅनल असेल तर ते डिलीट करा, एक फ्रेश सुरुवात करा, एक नवीन चॅनल उघडा आणि हे डिलीट करून टाका. हे लवकर ग्रो होत नाही. पण मला ना असं आपलं असतं बघा, आपल्याला एखाद्या गोष्टीसोबत खूप प्रेम किंवा खूप अटॅचमेंट असते, तर तसं माझं ह्या चॅनलसोबत आहे. मला ना असं वाटतं की ठीक आहे, 5 दिवसाला 1 जरी सबस्क्रायबर मिळाला ना तरी पण ठीक आहे, पण मी चॅनल नाही बंद करू शकणार, म्हणजे दुसरं नाही ओपन करायचं आहे मला, याच्यावरतीच कंटिन्यू करायचं आहे. कारण याच्यामध्ये माझा असा रॉ पहिला व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मला काहीही येत नव्हतं, म्हणजे लिटरली काहीच येत नव्हतं. आणि हे चॅनल बंद करायचं म्हटल्यावर नाही, मला ते नाही पटत. आणि त्याच्यामुळे, आणि आता माझा ना ते ट्रायपॉड होता बघा, मी मिशोवरून मागवला होता, 175 रुपयाचा होता तो तुटला आहे. तर मी आता जुगाड केला आहे. तर ते म्हणजे ते खालचे त्याचे जे स्टँड आहे, ते 3 पाय असतात ना त्याचे, ते एक तुटला अगोदर, मग मी 2वर काम करायचे, मग ते तिसरंही तुटलं आहे, म्हणजे दुसरंही तुटलं, मग तिसरं मी हातानेच तोडून टाकलं. आणि तसं ते काम करतं, ते आपण फोन त्याला अटॅच करतो ते आहे व्यवस्थित, पण ते खालचं तुटलं आहे, पण मी तसं काम करते. आणि त्याच्यावर पण त्याच्यावरती सुद्धा काम होतं आहे, म्हणजे छानपैकी एक जमलं आहे त्या स्टँडवरती सुद्धा. तर असं मी करते. विचार आहे नवीन स्टँड घ्यायचं, पण असं वाटतं ना की बाबा कशाला इन्व्हेस्टमेंट करायची वगैरे, एवढं काही नाही आहे. माझा असा विचार आहे की 1K झाल्यानंतर घेऊया स्टँड वगैरे, आत्ताच कशाला स्टँड घ्यायचं आहे. आणि असंही म्हणजे आपल्या बायकांना तर माहीतच असते की आपण ना, आपल्याला जी गोष्ट पाहिजे असते ना ती थोडी ढकलतच राहतो, म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण धकवू शकतो, म्हणजे आपल्याला आपल्या स्वतःवर खूप विश्वास असतो की ही गोष्ट जरी माझ्याजवळ नसेल तरीही मी हे काम करू शकते. तसंच माझंसुद्धा आहे, माझ्याजवळ स्टँड नसलं तरीसुद्धा मी व्हिडिओ काढू शकते, शूट करू शकते, अपलोड करू शकते. तर मी यूट्यूबवरतीच सर्च केलं होतं, तर त्याच्यामध्ये मला सापडलं होतं आपलं उलथनं वगैरे, मोठा चमचा वगैरे पळी असते ना, तर त्याला आपण बांधून पण करू शकतो व्हिडिओ. तर तेही मी केलं होतं, पण ते ना फोन जास्त स्टेबल राहत नाही, म्हणजे व्यवस्थित बांधता येत नाही त्याने. तर मी ट्राय केलेलं, पण ते काही मला नाही वर्क झालं. तर मी आता काय करते, छोटासा तांदूळाचा डब्बा आहे, त्या डब्यामध्ये ते स्टँड ठेवून देते आणि तो डब्बा सरकवते, म्हणजे इझी पडतं हे सगळं करण्यासाठी. तर असं काही नाही आहे, तुम्हाला गोष्टी करायच्याच म्हटल्यावर तुम्हाला सगळंच पाहिजे असं काही नाही आहे. धकू शकतं, काम भागू शकतं, होऊ शकतं. करायची जिद्द असेल ना तर सगळ्या गोष्टी होतात, फक्त तुम्ही करा. कारण कसं माहिती आहे का, आपल्याला जे आवडतं का त्याच्यासाठी आपल्यालाच खूप कष्ट करावं लागतात. म्हणजे इतरांना जर आपले कष्ट दिसले तर इतर लोकही त्याच्यामध्ये खुश असतात. आणि जर आपल्याला जी गोष्ट आवडती त्या गोष्टीला जर आपणच हायगाई केली ना, म्हणजे ठीक आहे ना करूया किंवा आहे वेळ, असं नाही, म्हणजे ते दुसऱ्यांना पण समजते, नाही बाबा हिला ना हे खूप आवडतं, मग हिला हे करू द्यावं. तसं म्हणजे लोक आपल्यावर पाहतात की ही किती त्या गोष्टीसाठी एक्सायटेड आहे, किंवा ही किती त्या गोष्टीसाठी तरसती आहे, किंवा हिला कितपत ती गोष्ट करायची आहे. असं काहीसं भरपूर मी बोललेली आहे, म्हणजे एक 9 मिनिट तर झालेच आता. तर छान, मला आवडतं बोलायला, आणि मला असं वाटतं की ठीक आहे ना, आपण कुठंतरी हलकं होते किंवा कुठंतरी बोलतोय, हे मलाही नाही आवडत, म्हणजे प्रत्येकालाच फोन करून प्रत्येक गोष्ट सांगावी किंवा बोलावी. असावं काहीतरी पर्सनल, प्रायव्हेट, पब्लिक, नाही का. आत्ताच्या ह्या इंटरनेटच्या आणि AIच्या युगामध्ये असं काहीच राहिलेलं नाही आहे, सगळंच पब्लिक झालेलं आहे. तर थोडंसं असावी की नाही. छान, थँक्यू सो मच एवढी बडबड ऐकल्याबद्दल. सबस्क्राईब करून जा मात्र. थँक्यू, बाय.